मी तेव्हा एका प्राथमिक शाळेत शिक्षक होतो आणि माझी नेमकीच तेव्हा एका ग्रामीण भागातील शाळेवर बदली करण्यात आली होती। मी ज्या शाळेवर अगोदर होतो त्या शाळेवर माझ्या स्वभावाची चांगलीच चर्चा होती, कारण माझी अजूनपर्यंत त्या शाळेवर कोणाशीच अनबन झाली नव्हती। मी सर्वांना घेऊन चालायचो। सर्व शिक्षकांना जुळून ठेवण्याचे कामही मी त्या शाळेवर केले। त्यामुळे माझ्या या बदलीमुळे सर्वच नाराज होते, पण आम्ही सर्व शिक्षक मित्र मनाने जुळून होतो, त्यामुळे मला माझ्या बदलीचा एवढा काही फरक पडला नाही आणि म्हणून मी त्या सर्वांच्या अजूनही संपर्कात आहे। माझी ज्या गावात बदली करण्यात आली होती तो एक ग्रामीण भाग होता। आता मला तिकडेच एक भाड्याने घर घेऊन राहायचे होते। माझे आई वडील हे आमच्या गावातच राहायचे। मी, माझी पत्नी आणि मला एक लहान मुलगी होती। आम्ही सोबत राहायचो। आता माझी बदली करण्यात आली होती, म्हणून त्या अगोदर मी काही दिवस माझ्या आईवडिलांकडे राहिलो। त्यांना मी माझ्यासोबत घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते आमची गावाकडची शेती सोडायला तयारच नव्हते आणि माझे काही ऐकूनच घेत नव्हते। गावातील लोकांशी ते जुळून होते, म्हणून त्यांचे मन होत नव्हते। माझी आता ज्या गावातील शाळेवर बदली करण्यात आली होती, मी आता त्या परिसरात माझ्यासाठी एक चांगले घर भाड्याने बघितले। ज्या गावात माझी ड्युटी होती त्या गावातून मी बघितलेले ते भाड्याचे घर साधारण 2 ते 3 किलोमीटर तरी अंतरावर असेल। आता माझे साहजिकच माझ्या मोटरसायकलने ये जा व्हायचे। आता माझी जेवढ्या दिवस सुट्टी होती त्या दिवसातच मी माझे सर्व सामान एक भला मोठा टेम्पो भाड्याने सांगून त्या नवीन घरात शिफ्ट केले आणि मी त्या भाड्याने घेतलेल्या घराची चांगलीच साफसफाई फार केली। आता मी माझ्या पत्नीला आणि मुलगीलाही तिथे घेऊन आलो। ग्रामीण भाग असल्यामुळे जास्त काही घराचे भाडे वगैरे नव्हते आणि भले मोठे घर होते आणि कमी भाडे होते, त्यामुळे मी ते त्वरित भाड्याने केले होते। माझे आईवडीलही काही दिवस तिथे राहायला आले होते आणि मग काही दिवसानंतर मी त्यांना आमच्या गावी सोडले। माझ्या आई आणि वडिलांनाही तो परिसर आणि ते घर चांगलेच वाटले। आजूबाजूला जास्त काही घरे नव्हती, चांगलेच मोकळे पटांगण होते। ग्रामीण भागाचा परिसर असल्यामुळे जागेची जास्त काही अडचण येत नव्हती। आता मी सकाळी 9ला शाळेत जायचो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी यायचो, पण या सर्व आनंदात मी किंवा माझ्या पत्नीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की काहीसा भयानक प्रकार आम्हा दोघांसोबत घडणार होता। आता मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी तिथे आनंदात राहू लागलो। त्या घराचा मालक त्या गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होता। त्याचा त्या गावात कोणीतरी नातलग होता, त्यानेच ते घर मला दाखवले होते। आता काही साधारण 8 ते 10 दिवस आमचे चांगले गेले। मीही माझ्या ड्युटीवर जाऊ लागलो आणि संध्याकाळी घरी परतू लागलो। हळूहळू त्या घराशेजारी लोकांनाही माहीत झाले आम्ही तिथे भाड्याने राहायला आलो आहे आणि आता तशी पण आम्हालाही सवयच झाली होती। पण आता एक विचित्रच प्रकार घडू लागला। त्या दिवशी रात्री 9 ते 10 वाजता आमचे जेवण आटपले। आम्ही टीव्हीतील मालिका बघून झोपी गेलो। जेव्हा मला झोपेतून जाग आली तेव्हा मी त्या मध्यम प्रकाशाच्या उजेडात त्या घरातील घड्याळात बघितले तर रात्रीचा 1 वाजला होता आणि काहीतरी किलबिलाट घराच्या खिडकीतून माझ्या कानी येत होता। आता 1 वाजला होता आणि एवढ्या रात्री कोण आले असेल, मी चांगलाच विचारात पडलो। माझी पत्नी आणि मुलगी गाढ निद्रेत होती। मी नकळतच घराच्या खिडकीजवळ गेलो आणि खिडकीचा तो कापडाचा पडदा बाजूला सारून खिडकीतून घराबाहेर बघू लागलो। मला खूप सारी गर्दी घराच्या समोरील रस्त्याने दिसली। ते सर्व बघून मला आश्चर्य वाटले। त्या अंधारात ते सर्व मला तिथे उभे दिसत होते। काही स्त्रिया उभ्या दिसत होत्या तर काही पुरुष उभे दिसत होते। मी आता घराचा दरवाजा उघडला आणि घराच्या ओरंड्यात उभा राहिलो। आताही ते सर्वच मला तिथे त्या रस्त्यात उभे दिसत होते, पण मला असे वाटत होते जणू ते आता सर्व माझ्याकडेच बघत आहे। वेळ खूप झाला होता, म्हणून थोडी मला त्यांची भीतीच वाटत होती। मला वाटत होते कदाचित काही चोरटे वगैरेंची टोळी असू शकते, म्हणून मी घराच्या ओरंड्यावरून हलतही नव्हतो, दुरूनच सर्व प्रकार बघत होतो। तशी पण मला झोप मुळीच येत नव्हती। मी आता बघत होतो त्यातील काही लहान मुले आरडाओरडा करत होते। बिचारे, त्या लहान मुलांना झोप लागली असेल। कसे वेडे आई वडील आहेत, एवढ्या रात्रीचे लहान मुलांनाही घेऊन फिरतायत। मी त्यांच्याबद्दल विचार केला। त्यातच मला त्या अंधारात दिसले त्यापैकी कोणीतरी एक पुरुष त्याच्या हाताच्या इशाऱ्याने मला त्याच्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करत आहे। मी त्याच्या इशाऱ्याला अगोदर काहीच प्रत्युत्तर दिले नाही,
आता ते सर्वजण जणू मला त्यांच्याकडे बोलवत होते. मला जाऊ का नको असे झाले होते, पण मी माणुसकीच्या नात्याने त्यांच्याकडे जाण्याचा विचार केला. कदाचित ते सर्व रस्ता वगैरे चुकले असतील आणि त्यांना मदत हवी असेल. एवढ्या रात्रीच्या वेळी त्यांना गावात रस्ता दाखवायला कोणी जागीही नसेल. अशा असंख्य विचारात मी आता माझ्या घराचा ओलांडा ओलांडून त्या रस्त्याच्या कडेला आलो. काळोख सर्वत्र पसरलेला दिसत होता. दूरवर कुठेतरी कुत्रे भुकण्याचा आवाज कानी येत होता. मी धीटपणे त्या सर्वांच्या काही जवळ येऊन पोहोचलो. आता त्या मिट्ट काळोखात त्या सर्वांच्या नजरा जणू मलाच निहाळत होत्या. मी त्यांच्याजवळ गेल्यावर मला कळाले ते साधारण 7 ते 8 पुरुष, ते 7 ते 8 स्त्रिया होत्या. त्या सर्वांना बघून मी काही क्षण चांगलाच घाबरलो. मी तिथे जाताच त्यातील एक पुरुष मला म्हणाला, साहेब, आम्ही रस्ता विसरलोय. आम्ही या गावातच शामराव नागे भाऊंच्या घरी आलोय. तुम्हाला त्यांचे घर माहीत आहे का? मी त्यावर त्याला उत्तर देत म्हणालो, अहो, मी पण या गावात नवीनच आलोय. मला एवढे काही माहीत नाही. त्यावर ते काही वेळ शांत राहिले. आता अचानकच माझे लक्ष त्या सर्वांपैकी त्या 1 ते 2 लहान मुलांवर गेले. तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता त्या सर्वांच्याच पायासोबत माझी बाकी सर्वांच्याच पायावरही नजर गेली. तर त्यांचाही तोच प्रकार होता. मी चांगलाच थरथरू लागलो. माझी चांगलीच बोबडी वळली, कारण मी बघितले त्या सर्वांचे पाय अक्षरशः उलटे होते. आता माझी हिंमत त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्याचीही होत नव्हती. मी तिथून पळ घेतला. माझ्या अंगाला चांगलाच घाम फुटला होता. मी पळतच माझ्या घराजवळ आलो आणि घरात प्रवेश केला. मी जेव्हा पळतच मागे उलटून बघितले तेव्हा मला दिसले ते सर्व जणू माझ्याच मागे येत होते. मी आता घरात प्रवेश करताच घराचा दरवाजा आणि खिडक्या घट्ट लावून घेतल्या. मी खूपच घाबरून गेलो होतो. तो साधारण प्रकार वाटत नव्हता. एव्हाना सकाळचे 4 वाजले होते. हा वेळही कुठं निघून गेला होता मला काहीच कळाले नव्हते. मी आता घाबरतच त्याच विचारात झोपी जाऊ लागलो आणि मला झोप लागली सुद्धा. जेव्हा जाग आली तेव्हा पत्नी मला झोपेतून उठवत होती आणि म्हणत होती, अहो उठा, वेळ झाला आहे, शाळेत जायचे नाही का आज? मी घड्याळात पाहिले तर सकाळचे 9 वाजून गेले होते. मी कसेबसे माझे आवरले आणि शाळेत गेलो. संध्याकाळी घरी आलो आणि माझ्या पत्नीला रात्रीचा सर्व प्रकार सांगितला. ती रात्रीचा प्रकार सांगितल्यावर चांगलीच घाबरली. मी काही दिवसांनी त्या घराशेजारील लोकांनाही त्या प्रकाराबद्दल सांगितले. तर काही वरिष्ठ लोक मला सांगत होते, इकडे काही वर्षापूर्वी त्या तुमच्या घरासमोरील मोकळ्या जागेत एक मंगल कार्यालय होते. तिथे एका लग्नात खूपच भयानक प्रकार घडला होता. रात्रीची वेळ होती आणि तेथील स्वयंपाकघरातील सिलेंडरने हलगर्जीपणामुळे पेट घेतला होता. त्या मोठ्या अपवादात खूप काही पाहुणे मंडळी आपले प्राण गमावून बसले होते. तेव्हा खूपच आक्रोश पसरला होता आणि तेच लग्नाची वरात रात्री अपरात्री इकडे दिसते असे बरेच लोक सांगतात. काहींना ते रस्ता चुकला सांगतात, तर काहींना त्या माणसाचे घर विचारतात आणि तुम्हाला त्यांनी ज्या माणसाचे नाव सांगितले तो सुद्धा आपल्या गावातला माणूस नाही. हे सर्व त्यांचे ऐकून मात्र मी चांगलाच आश्चर्यचकित झालो. त्या दिवसपासून मात्र मी कधीच त्या घराच्या बाहेर रात्री अपरात्री वावरत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमच्यापैकी बरेच जण आपल्या चॅनलच्या कथा बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तसे करू नका मित्रांनो. आज नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.